डान्स करा डान्स. आता काय करा हे पकडायचंय आता तिकडे टाकू. फक्त इकडे पलीकडेच पडतो बस. आता काय करायचंय हे जे बियाणांना तुमचं कोंब आलेलं असेल ते बियाणं हातावर उचलायचं आणि मोजायचंय. ज्यांना कोंब आलं असेल ते आता घेताना मोजा बरं का. मोजूनच घ्यायचे. नाही तर कुठलं तरी आठवण कोंबा आता हे बियाणं काय करा तुम्ही इकडे टाका ते कोण टाकून द्या. ते कोण पडपण घ्या त्याचं इथं सुकायला टाकून द्या. चौदा आणि 11 44. बियाणं आहे ना ते बाजूला काढून ठेवा आणि ह्या गोण्या इथं हे टाकून. हो हो. तर आता आपण ही जी उघड तपासणी केली आपण बरोबर की नाही. पहिला जो गड होता तर आता 94%, 78% आणि 59 आणि 44%. कुठलं बियाणं आपण हे 94% बियाणं आहे ते पेरू शकतो का आपण. ओके. आणि 78% 78% मध्ये त्याच्यात वाढ करावं लागेल. हा 59% पेरणी नाही करायची नाही. हे नाही पेरू शकत. नाही पेरायचं नाही. 59 नाही. हा पण जर इथं जर आपली उमर समजा 65 जर आली असती काय केलं असतं आपण. बियाणं वाढवलं. म्हणजे आपलं बियाणं ज्यावेळेस आपण फिल्म मध्ये पाहिलं की 60 ते 70% दरम्यान जर आलं असेल आपलं बियाणं तर काय करू शकतो बरं आपण. 1% मागे किती वाढवायचे. अर्धा किलो. मग आपली उघड समजा किती आली आहे 65%. मग किती वाढवावं लागेल. किती किलो. 2.5 किलो. बरोबर की नाही. 1% मागे 1 की नाही म्हणजे 5% आपण कमी पडतो. म्हणजे किती वाढवावं लागेल बियाणं आपल्याला 2.5 किलो. बरोबर की 40% जे बियाणं उघड क्षमता आली ते करू शकतो का आपण. ते करू शकत नाही. मग आता हे जे आपण बियाणं पहिले जे वरचे 2 जे बियाणं आपण घेतो आहे तर हे आपण पेरणीसाठी वापरू शकतो. आणि जर तुम्ही आपण हे जे म्हणतोय की 70% आणि 75% जे म्हणतोय जर तुम्ही BBF ने पेरणी करत असाल जर तुम्ही टोकन यंत्राने पेरणी करत असाल तर त्यावेळेस तुम्ही कुठलं बियाणं वापरलं पाहिजे तर 1 नंबर आणि 2 नंबर. म्हणजे ज्या बियाण्याची उगवण क्षमता ही 70% पेक्षा जास्त असेल तेच तुम्ही टोकन आणि BBF ने ती पेरणी करू शकता. आता ते बियाणं वाढवायचे जे आपण पाहिलं की 60 ते 70% दरम्यान आमची जी उगवण क्षमता आली असेल तर आपण बियाणं 1% मागे अर्धा किलो वाढवायचं असं आपण सांगतोय. पण हे केव्हा वाढवू शकतो जर आपण साध्या हाताने पेरणी करतो आहे तर त्यावेळेस आपण हे बियाणं वाढवू शकतो. पण टोकन यंत्रामध्ये किंवा BBF मध्ये हे आपल्याला वाढवता येणार नाही. म्हणून आपण साधी जर पेरणी करत असाल तर तिथे आपल्याला ते वाढवता येऊ शकतं. दुसरं आपण पाहतोय की 84% हे आपल्याला वापरायचंय का नाही. कुठलेही जर बियाण्याचे 60% पेक्षा जर कमी जर बियाणं उगवलं असेल तर ते बियाणं आपल्याला वापरायचं नाही. त्याच्या पेरणीचं काय होणार आहे बरं आपलं नुकसान होणार आहे. बरोबर की नाही. तर ही जी आपण पाहिली उघड समजा कोणत्या पिकाची होती सोयाबीन पिकाची होती की नाही. सोयाबीनचे बियाणं किती दिवसात उगवतं 4 दिवसात हे आपण पाहिलं. पण हे आपण सोयाबीनच्या बाबतीत पाहिलं. पण इतर पिकांच्या बाबतीत तुम्हाला पाहायला आवडेल का जसं तुमचा कापूस असेल बाजरी आहे ज्वारी आहे तूर आहे मका आहे बरोबर की नाही. तर त्यावेळेस इथं आपण काय केलं की विविध पिकांची उगवण क्षमता आपण इथे दिलेली आहे. हा चार्ट आपण काय करणार तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप तयार झाले ते व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही पाठवणार आहोत. ज्याच्या पिकाची तुम्हाला उगवण क्षमता चेक करायची असेल त्यावेळेस तुम्हाला एक नजर ह्याच्यावर तुम्हाला फिरवणं गरजेचं आहे. जसं आपण कापूस पण करतो की नाही बऱ्यापैकी नवापूर तालुक्यामध्ये जर तुम्ही कापूस जर घेत असाल तर कापूस जर आपण 100 बिया वापरले तर काय होईल. वापरू शकतो का आपण 100 बिया का नाही वापरू शकत.
हा, कारण काय होतं की कापसाचं बियाणं खूप महागाचं असतं, बरोबर की नाही? ते महाग पण असतं आणि जर आपण 100 रुपयाचं एका पॉकेट मधून जर काढायच्या म्हटल्या तर निम्मे बियाणं नुसतं आपण उघड क्षमतेमध्येच वाया घालवणार. म्हणून आपण काय करतो, कापसाचा जर बियाण्याचा विचार केला तर आपण फक्त 10 बिया त्या प्रत्येक पाकिट मधून 10 बिया घ्यायच्या आणि त्याची उघड क्षमता आपल्याला चेक करायची आहे. किंवा कुठलं पण जर तुम्ही उघड क्षमता चेक करत असाल, जर तुम्ही एकापेक्षा जास्त जर पोते आणले असतील बियाण्याचे तर प्रत्येक पोत्याची स्वतंत्र तुम्हाला उगवण क्षमता चेक करणं गरजेचं आहे. तुम्हाला एकाच लॉट मधले आहेत आणि फक्त 100 बिया एकाच पोत्यामधून काढल्या आणि आम्ही उगवण क्षमता तपासणी केली आणि सगळं तसंच पेरलं, चालेल का? नाही. तसं केलं तर काय होणार आहे, परत आपलं नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून जर आणलेलं जर आपल्याकडे बियाणं असेल तर स्वतंत्र बॅगेमध्ये आपण काय केलं पाहिजे, ते तपासणी करणं गरजेचं आहे. आता 2019 मध्ये काय झालं होतं की 2 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी बियाणं न उगवण्याची तक्रार शासनाकडे नोंदवली होती, बरोबर की नाही? पण आपण तक्रार केव्हा नोंदवू शकतो, ज्या वेळेस आमच्याकडे आम्ही ज्या एजन्सीकडनं किंवा ज्या दुकानदाराकडनं जे बियाणं आणलंय त्याची पावती आमच्याकडे असेल तेव्हा. ते तुमच्याकडे काही प्रूफच नाहीये, तुम्ही तक्रार नोंदवू शकताय का? नाही, बरोबर की नाही? मग त्यांनी उघडसुद्धा तपासून पेरलं असेल का? त्यांनी उघडसुद्धा तपासणी केली नव्हती आणि म्हणून त्यांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रभर 2 लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी काय केलं होतं, तक्रार नोंदवल्या होत्या. पण ही तक्रार नोंदवण्यापेक्षा किंवा अगोदर आपण पण त्यांनी तक्रार नोंदवली पण त्याचं नुकसान भरपाई झालं असेल का हो? नसेल झालं की नाही? मग हे नुकसान टाळावं म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे की उघड शब्द तपासणं गरजेचं आहे. किती वेळ लागला बरं उघड शब्द तपासणी करायला? 4 दिवस लागले आता तुम्हाला तपासणी करायला? जास्त जास्त 10 मिनिट, 10 ते 15 मिनिटं, बरोबर की नाही? तुम्ही तपासणी केली की नाही त्याला 10 ते 15 मिनिटं वेळ लागला. खर्च किती लागला? शून्य. खर्च आपला 0 लागला. कारण गोडपट आपण विकत आणायला जातो का? नवापूर मध्ये जाऊन येतो, 2 पोते आणतो, एक गमेला घेऊन येतो, असं करतो का आपण? नाही. तर ह्या खर्च किती लागला? 0 खर्च. कारण बियाणं ऑलरेडी आपण आणलेलं असतं. म्हणजे वेळ पण 10 ते 15 मिनिटं लागला आणि त्याच्यावर खर्च सुद्धा कमी झाला. पण जर आमचं जे बियाणं आम्ही जर न चेक करता जर आम्ही पेरलं ते उगवलं नाही तर काय होतं बरं, आपल्या शेतकऱ्याचं काय होतं, नुकसान होतं, दुबळपेटीसारखं संकट येतं. आता मला सांगा की आपण सगळे शेतकरी आहोत, आपलं पूर्ण नियोजन कसं अवलंबून असतं, आपलं एका हंगामावर, बरोबर की नाही? जर काही घ्यायचं असेल, मुलाचे शिक्षण असेल, मुलीचे लग्न असेल, बरोबर की नाही, किंवा आई वडिलांचा दवाखाना असेल, तर सगळ्या गोष्टी आपल्या कशावर अवलंबून असतात, शेतीच्या एका हंगामावर अवलंबून असतात. आणि त्याचं जर नुकसान झालं तर आपलं ते प्लॅनिंग सगळं चुकतात. आणि म्हणून ह्या एवढ्या छोट्याशा कालावधीमध्ये जे आपण ओन सगळं चेक करतोय फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये त्याला खर्च सुद्धा किती लागतोय, 0 खर्च लागतोय. आणि म्हणून आपण होणाऱ्या नुकसानाला आपण काय करू शकतो, टाळू शकतो. खूप छोटी म्हणजे मेहनत खूप छोटी आहे पण किमया त्याची मात्र मोठी आहे. अशी ही भन्नाट एसओपी आहे. ह्या एसओपीचा आपण सगळ्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, वापर केला पाहिजे. कराल ना? खूप जास्त वेळ लागतोय का? त्याला खर्च सुद्धा नाही. तर पुढची आता आपण खरीप हंगामासाठी जे आपलं लागवड करणार आहात आपण, तर प्रत्येक पीक जे पण तुम्ही पीक घेत असाल त्याची आपण काय केली पाहिजे, उगवण तपासणी केली पाहिजे. तर पुढच्या याच्या हंगामामध्ये जे खरीप हंगामामध्ये आपण पेरणी करणार आहात, आमच्या पूर्ण पाणी फाउंडेशनच्या टीम कडनं तुम्हाला या यशस्वी करण्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि थांबतो. आता तर आपण व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल की जे पिकाचं उगवण क्षमता कशी चेक करायची ते सरांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं. त्याच्यानंतर आता आम्ही इथं जेवणासाठी जमलेलो आहे. परत जेवणाची वेळ झाली तर आता इथं जेवण करून घेऊ. मित्रांनो, काल सारखं आज पण जेवण चालू आहे बघा. तुमच्या जवळ दिलं जाणार आहे. काय करायचंय, आब्राकडाब्रा 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 जो नंबर येईल तो इकडे आपण बघणार आहे. ते तुमचं शेतीचं काय असेल, संकल्प असेल. चालेल? संकल्प स्मार्ट शेतीचा. आपण आतापर्यंत कोणती शेती करतोय, आणि आपल्याला आता कोणता संकल्प करायचा आहे, स्मार्ट शेतीचा, बरोबर ना?
चला कोण येत आहे मंत्र काय आहे शरद भावांचा संकल्प काय आहे संरक्षित सिंचन. संरक्षित सिंचनामध्ये काय आपल्याला ठिबक असेल किंवा तुषार असेल बरोबर ना या पद्धतीचा पीक पद्धतीचा आपल्याला काय करायचं पिकांना पाणी देण्यासाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे. ऑलरेडी तुमच्याकडे आहे पण हा संकल्प फक्त तुमचाच नाही तर सर्वांचाच आहे. तण व्यवस्थापन करणे जे पीक आपण करतोय त्याच्यामध्ये कोळपणे असेल बरोबर ना किंवा खुरपणे असेल त्या फवारणी पण आता करावी लागते समजा तर आपल्याला त्या पद्धतीनं तण व्यवस्थापन करायचे आणि शेवटचा आहे जीवामृतचा वापर. जीवामृत तुम्हाला माहिती आहे कसं करायचं 10 किलो शेण घ्यायचंय बरोबर ना 10 लिटर पाणी घ्यायचंय 200 लिटर 170 लिटर पाणी घ्यायचंय 2 किलो गुळ घ्यायचे 2 किलो बेसन पीठ घ्यायचे आणि वडाच्या झाडाखालची किंवा बांधाच्या कडेची 1 किलो माती घ्यायची बरोबर आणि त्याच्यामध्ये शक्य असल्यास 2 लिटर जर ताक टाकलं तर ते आंबवून आपल्याला कमीत कमी 1 आठवडा आंबवून म्हणजे त्याचं आंबवणी करायचे म्हणजे आंबवून ठेवायचे आणि 7व्या-8व्या दिवशी परत आपल्याला काय करायचं पाण्याबरोबर त्या पिकाला खालून सोडायचे. त्याच्यामुळे काय होईल जमिनीतले जे काही मूलद्रव्य आहेत ते मूलद्रव्य वाढवण्यास काय होते त्याच्यामुळं मदत होते. लक्षात आलं हा संकल्प तुमचा केलाय ना हा बरोबर ते जर टाकली तरी चालतो. तर हा जे करत असतील खूप छान गोष्ट आहे जे करत नाही त्यांनी हा संकल्प इथून घेऊन जावा. ओके काय 5 नंबर काय बघा चिकट सापळे लावल्यामुळे काय होईल आपल्या शेतावरती जी येणारी रस शोषक कीड आहे आणि त्याच्यामध्ये पांढरी माशी बऱ्यापैकी आपल्या पिकावरती अटॅक करते आणि पांढरी माशीच्या माध्यमातून रोगाचा फैलाव जास्त होतो बरोबर ना. त्याच्यामध्ये मावा असेल फुलकिडा असेल हिरवं तुडतुड असेल त्याचं कंट्रोल त्या चिकट सापळ्यामार्फत होणार आहे. कामगंध सापळा आतमध्ये आता आपण बघितला बरोबर ना त्याच्यामध्ये माझे नर आणि मादी पतंगीचा त्या लूरला म्हणजे वास असतो बरोबर आणि प्रत्येक पीक वाईज ती लूर असते. म्हणजे जर आपण हेली आणि स्पोड हे कशासाठी राहते तर आपलं सोयाबीन असेल तूर असेल बरोबर ना तर वेगवेगळ्या पिकाला वेगवेगळी लूर राहते. त्या लूरची पण माहिती आपल्याकडे आहे वेळोवेळी आपण ती काय करू ग्रुपवरती शेअर करू. तर त्याच्यामध्ये चिकट कामगंध सापळ्यामध्ये ती लूर लावायची आणि नर पतंग ज्यावेळेस त्या माशीच्या वासाने आतमध्ये येतात एक नर पतंग त्याच्यामध्ये अडकला तर कमीत कमी 200 ते 250 आळ्यांचं काय करतं ते नियंत्रण करतं आणि एका ह्याच्यामध्ये जर तुमचे असे 10 अडकले तर 2500 आळ्यांचं काय होणार आहे तुमच्या पिकावरील नियंत्रण होणार आहे. एकरी कमीत कमी 4 जास्तीत जास्त 6 कामगंध सापळे लावणं गरजेचं आहे. पक्षी थांबे आपण आज बघतोय की आपल्या शेताच्या कडेनं झाडांची संख्या कमी झालेली आहे. आपल्याकडे कदाचित झाडं जास्त असतील चांगला भाग आहे आपल्याकडनं बरोबर ना. आमच्याकडे झाडं बऱ्यापैकी शेतकरी काय करतात बांधावरी तोडून टाकतात आणि जर आपण बघायला गेलं तर चिमणे आता इथं तुम्ही बघत असाल चिमणे जास्त दिसतायत इथं बरोबर ना परंतु आता चिमणे आपल्याकडे गावाकडे दिसत नाहीयेत बरोबर ना. तर हे पी आकाराचे पक्षी थांबे आपल्याला आपल्या शेतामध्ये लावायचे जेणेकरून पक्षी काय करतात त्याच्यावरती येतात बसतात आणि त्यांचं डोळं तीक्ष्ण असतात लांबूनच ते काय करतात बरोबर आळी हेरतात आणि ते पक्षी काय करतात ते आळी खाऊन टाकतात म्हणजे त्या आळीचं नियंत्रण करण्यासाठी हे पक्षी थांबे खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे पुढे चला गेले शो काय उन्हात नांगरणे व माती परीक्षण करणं. उन्हात उताराला आडवी नांगरट केल्यानंतर ज्यावेळेस आळी ही कोश अवस्थेमध्ये असते ती काय असते जमिनीमध्ये असते मग उन्हात नांगरट केल्यानंतर ते आळी काय होते कोश काय होतात उन्हामध्ये उघडे पडतात एकतर उन्हाने करपून ते मरून जातात किंवा पाठीमागं बगळे असतात बघा नांगरट करताना ते बगळे काय टाइमपास करायला असतात का नाही तर ते कोश खाण्यासाठी ते काय करत असतात ते पाठीमागं येत असतात. तर उन्हात उताराला आडवी नांगरट करणं गरजेचं आहे. आता आपण काय करतोय संध्याकाळचा ज्यावेळेस ट्रॅक्टरवाल्याला वेळ मिळेल त्यावेळेस आपण काय करतो नांगरट करतोय परंतु खरं जर हे आपल्याला एसओपीचं तंतोतंत पालन करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला उन्हात उताराला आडवी नांगरट करणं गरजेचं आहे. पुढचा दुसरा त्यांचा संकल्प आहे माती परीक्षण. माती परीक्षण केल्यामुळे काय होईल की जमिनीमध्ये असणारे NPK किंवा दुय्यम अन्नद्रव्य त्याचं प्रमाण मातीमध्ये किती आहे किंवा तुमचा सेंद्रिय कर्ब बरोबर ना सेंद्रिय कर्ब कमीत कमी 1% वरती असणं गरजेचं आहे. आपण जर माती परीक्षण केलं तर तो सेंद्रिय कर्ब आपल्याला करण्यास मदत होईल किंवा त्याचा pH पण आपल्याला समजेल. मग तो सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर बायोडायनॅमिक असेल गांडूळ खत असेल
कंपोस्टिंग असेल किंवा पाला पाचोळा आपल्याला काय करावं लागेल, मातीमध्ये गाडणं गरजेचं आहे. जेवढा आपला मातीचा सेंद्रिय कर्ब जास्त तेवढं पिकाचं उत्पादन जास्त. लक्षात आलं? त्यासाठी माती परीक्षण करणं गरजेचं आहे. माती परीक्षण केल्याशिवाय ह्या गोष्टी आपल्याला समजणार नाहीत. NPK नत्र, स्फुरद, पालाश हे सुद्धा किती आहे. पालाश जास्त असेल तर ऊर्जा किंवा पोटॅश जास्त असेल तर पिकाला दिलं जाणारं पोटॅश आपण काय करू शकतो, कमी करू शकतो. त्याचा आपला खर्च वाचणार आहे. नत्र जास्त असेल तर विनाकारण युरिया देण्यात काय अर्थ नाही. नत्राचा सुद्धा खर्च कमी होऊ शकतो. किंवा पालाश जरी जास्त असेल तर आपल्याला पालाश सुद्धा आपण काय करू शकतो, त्याचा खर्च तिथं कमी करू शकतो. तर लक्षात आलं? ओके, चला पुढचं. अब्राकडाब्रा. अब्राकडाब्रा असं कसं म्हणून दोनच आलेलं आहे. असं समजूया आपण त्यांचा एक काकडा पडला, बरोबर ना. त्यांचा संपर्क काय बघूया, काय बघा, योग्य वाण, बरोबर ना. 10 वर्षाच्या आतील जे वाण आहे जे विद्यापीठानं म्हणजे त्याच्यावरती संशोधन केलेलं आहे, तर त्या वाणांची निवड आपल्याला करायची. मग ते मका असेल किंवा आपलं कापूस असेल, बरोबर ना, किंवा जे कुठलं वाण आहे, सोयाबीन असेल, 10 वर्षाच्या आतल्या वाणाची आपल्याला काय करायचंय, आपल्याला पेरणी करण्यासाठी निवड करायची. दुसरं गोष्ट, ते आणल्यानंतर सकाळी आपण जी उगवण क्षमता चाचणी केली, कुठलंही बियाणं असू द्या, पहिले त्याची उगवण क्षमता चाचणी करणं गरजेचं आहे. आणि तिसरं आहे, बीज प्रक्रिया केल्याशिवाय त्या बियाण्याची पेरणी करायची नाही. हा फक्त ताईचा संकल्प नाही, तर आपण जिथं जेवढे उपस्थित आहोत त्या सर्वांचा हा संकल्प असणं गरजेचं आहे. बाबा वल्ली मळा आलेला आहे बाबांचा रुपये काय म्हणते, दशपर्णी अर्क. दशपर्णी अर्कासाठी काय लागतं, 5 किलो शेण, 5 किलो गोमूत्र, अर्धा किलो लसूण, 2 किलो मिरची आणि 10 झाडांचा पाला लागतो, बरोबर. त्याच्यामध्ये लिंबाचा 5 किलो, करंज 2 किलो, सीताफळ 3 किलो आणि बाकीचं पपई असेल, निरगुडी असेल, घाणेरी असेल, पांढरा धोत्रा असेल, लाल कनेर असेल, याचा प्रत्येकी 2-2 किलो पाला लागतो. फक्त सीताफळीचा 3 किलो आणि तुमचा लिंबाचा 5 किलो आणि 2 किलो मिरची, अर्धा किलो लसूण, 5 किलो शेण आणि 5 किलो गोमूत्र आणि 170 लिटर पाणी. हे तुम्हाला काय करायचं, दशपर्णी अर्क 1 महिना तुम्हाला तयार करून ठेवायचे. सकाळ संध्याकाळ क्लॉकवाईज घड्याळ ज्या दिशेने फिरतं त्या पद्धतीने आपल्याला तो हलवायचा आहे. 1 महिन्यानंतर तो दशपर्णी अर्क गाळून घ्यायचा आहे चांगल्या पॅकबंद कॅनामध्ये, जे 30 लिटर 35 लिटर कॅन असतं ते. आणि तिथून पुढे 6 महिने त्याचा कालावधी आहे. 6 महिन्यापर्यंत ते पिकावरती आपण काय करू शकतो, त्याची फवारणी करू शकतो. फवारणी कधी करायची आहे, तर ज्यावेळेस आपलं पीक उगवून येतं, उगवून आल्यानंतर 7वा दिवस झाल्यानंतर तिथून पुढे आपल्याला 7-7 दिवसाच्या अंतरानं प्रति लिटर 500 मिली किती प्रति पंप किती घ्यायचे, 6 लिटरच्या पंपाला 500 मिली त्याची फवारणी आपल्याला काय करायचं, पिकावरती करणं गरजेचं आहे. दुसरं आहे निमार्क, जे लिंबूने असतात बघा, बरोबर ना. तर त्याचा 5% आपण निमार्क तयार करू शकतो. कसा, तर 10 किलो लिंबोळे घ्यायचे आहेत आपल्याला, साधारण मला वाटतं 200 लिटर पाण्यामध्ये, बरोबर. संध्याकाळी 10 किलो लिंबोळे काय करायच्या, बारीक करायच्या मिक्सर मध्ये वगैरे कशामध्ये तरी. त्याच्यामध्ये साधारण 10 लिटर पाण्यामध्ये ते भिजत घालायचं, ते 10 किलो लिंबोळ्या. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपल्याला फवारणी करायची त्यावेळेस काय करायचं, 180 ते 190 लिटर पाणी घ्यायचं आणि तो 5% निमार्क जो निंबोळी अर्क तयार झालाय 10 लिटर पाण्यामध्ये, तो ऍज इट इज काय करायचं, आपण त्या ह्याच्यामध्ये टाकायचं, कशामध्ये, बॅनर मध्ये टाकायचा. आणि जे पावडर असते ना आपली त्याच्याची, म्हणजे आपण कपडे धुतो ती पावडर, ती साधारण 250 ग्राम पावडर त्या बॅनर मध्ये टाकायची आणि त्याचं घुसळण चांगली करायची आणि त्याचं हाय असं 100 लिटरचा पंप भरायचा आणि डायरेक्ट फवारणी करायची. लक्षात आलं का. त्याच्यामध्ये दुसरं काही मिक्स करायचं नाही. 190 लिटर पाण्यामध्ये ते 10 किलो निंबोळ्याचा अर्क टाकायचा, 250 ग्राम तुमची पावडर टाकायची, जे कपडे आपण धुतो ती, आणि डायरेक्ट 16 लिटरचा पंप भरायचा आणि 200 लिटर पाण्यामध्ये जेवढे 16 लिटरचे पंप होतील तेवढं आपण काय करायचं, निमार्कची फवारणी करायची. आता हे कधी करायची, 7 दिवस झाल्यानंतर निमार्क आधी फवारायचं, 14 दिवस झाल्यानंतर तुम्ही दशपर्णी अर्क फवारायचा, परत 21 दिवस झाले की परत निमार्क फवारायचं. ते प्रतिबंध म्हणून काम करतं, लक्षात घ्या. रोग आल्यानंतर किंवा तुमच्या पिकावरती रोग आल्यानंतर हे काम करत नाही, रोग येऊ नये म्हणून हे काम करत, बरोबर ना. म्हणजे तुमच्या पिकावरती रोगच येऊ नये.
त्या पिकामध्ये कडवटपणा जर असेल तर त्या पिकामध्ये तुमच्या त्या ह्याच्यामध्ये काय होतं, रोगांचं प्रमाण, किडीचं प्रमाण कमी होतं तुलनेत. त्याच्यामुळे रोग याच्या अगोदर याची फवारणी आपल्याला करायची. बायोमिक्स हे काय आहे, तर एक 14 जीवाणूंचं मिश्रण आहे बायोमिक्स. हे राहुरी कृषी विद्यापीठ आणि परभणी कृषी विद्यापीठाने हे प्रोडक्ट गेल्या 2 वर्षामध्ये तयार केलेलं आहे. आणि या बायोमिक्सचा खूप सुंदर रिझल्ट जर आपलं फळबाग असेल किंवा कुठलाही कांदा असेल किंवा गहू असेल किंवा तुमचं भात असेल, जे कुठलं, त्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण अटॅक जास्त झालेला असतो. त्यावेळेस आपल्याला काय करायचं, ते खालून पण फोडता येतं आणि त्याची वरून पण काय करता येते, फवारणी करता येते. लक्षात आलं का? ते बायोमिक्स साधारण 200 रुपये किलो मिळतं. कुठं? विद्यापीठामध्ये. बाहेर हे दुकानामध्ये उपलब्ध नाही, परंतु ह्याचे खूप सुंदर रिझल्ट सगळ्याच पिकांना आहेत. आज ह्याचं एवढी क्रेज झाले विदर्भामध्ये, बऱ्यापैकी लोक हे बायोमिक्स एक म्हणजे मला वाटतं 1 टन म्हणजे 1000 किलो लोक काय करतात, गटाने मिळून हे बायोमिक्स खरेदी करतात, म्हणजे मागवतात. म्हणजे गेल्या वर्षी नगर तालुक्यामध्ये जवळजवळ 700 ते 800 किलो शेतकऱ्यांनी हे बायोमिक्स परभणीहून मागवलं. एवढे सुंदर रिझल्ट त्या बायोमिक्सचे आहेत. पुढं चालेल. हा, अब्राकडाबरा गेले की काय चालेल. आता आपण असं समजू यांचं 3 आहे बरोबर. काय यांचा संकल्प बघूया आपण. काय आहे? योग्य अंतर. विद्यापीठानं जे ठरवून दिलेलं आहे, म्हणजे प्रत्येक पिकाचं अंतर ठरवून दिलेलं आहे, बरोबर ना. त्या 2 ओळी व 2 रोपांमध्ये आपल्याला काय करायचे, योग्य अंतर ठेवून त्या भात असेल, मका असेल, याची पेरणी करायची. बिबेक म्हणजे काय, बेड पद्धतीने आपल्याला पेरणी करायची. ज्यावेळेस तुमचं पावसाचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेस काय होतं, पाण्याचा निचरा होण्यास त्या बिबेकचा फायदा होतो. 2 ओळी व 2 रोपांमध्ये योग्य अंतर असल्यामुळे सूर्यप्रकाश डायरेक्ट काय होतो, त्या पिकाच्या मुळापर्यंत, जमिनीपर्यंत पोहोचतो. हवा खेळते राहते आणि आपण ज्यावेळेस फवारणी करतो त्यावेळेस आपल्याला अडचण होत नाही, बरोबर. आणि योग्य अंतर व योग्य 2 ओळीमध्ये योग्य अंतर ठेवल्यामुळे काय होतं, त्या झाडाची फुटव्यांची संख्या वाढते. झाडाला फुटव्यांची संख्या वाढल्यानंतर तुलनेनं त्याला फुलं जास्त येतात आणि तुमचं जे पीक आहे किंवा फुलं किंवा फळ ते काय होतं, जास्त प्रमाणात येतं. आणि तिसरी गोष्ट आहे बेसल डोस. हा बेसल डोस देणं खूप गरजेचं आहे. आता काय करतो आपण, ज्यावेळेस पेरणी करतो, पेरणी करत असताना आपण वर्ण खत टाकतो, बरोबर ना. वर्ण खत टाकल्यामुळे त्या पिकाला किती प्रमाणात त्या पीक घेतंय हा खूप मोठा संशोधनाचा विषय आहे. परंतु ज्यावेळेस आपण पेरणी करतो त्यावेळेस ते खत तुमचं बियाण्याच्या खाली खत पडलं पाहिजे, खाली खत आणि वरती बियाणं पडलं पाहिजे, बरोबर ना. तोपर्यंत आपण हा बेसल डोस देणार नाही. म्हणजे प्रत्येक पिकाला हा बेसल डोस देणं खूप गरजेचं आहे. तर ज्या पिकाला जेवढं अन्न लागते तेवढं त्या बेसल डोस मधनं ते काय करतं, पीक उचलून घेतं. त्याच्यामुळे हा बेसल डोस सुद्धा देणं तितकंच महत्वाचं आहे. हे जेवढे संकल्प आपण बघितले, हे संकल्प फक्त आता एक खेळ म्हणून किंवा एक म्हणजे काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी म्हणून आपण इथे घेतलेलं नाहीये. ह्या जर ऍक्टिव्हिटी आपण तंतोतंत केल्या तर नक्कीच आपल्याला आपली शेती समृद्ध करण्यासाठी फायदा होणार आहे. लक्षात आलं का? आणि तर मित्रांनो, आमचं सेशन झालं. त्याच्यानंतर केबीसी वगैरे खेळवलं आणि केबीसी वगैरे तिथं आम्ही सगळे कप वगैरे जिंकल्यानंतर आता थोडासा आम्ही डान्स केला आणि डान्स नंतर आजचं सेशन पूर्ण झालेलं आहे. तर आता बाकीचं व्लॉग उद्या बनवू. तर आजचा व्लॉग इथं संपूया मित्रांनो. बाय मित्रांनो.